हॅलो मैत्रिणींनो, मी आज केसर आंब्याचा रस कसा बनवायचा ते दाखवते. हे बघा, मी 1.5 किलो आंबे घेतले स्वच्छ धुवून आणि आता याचे काप करून घेते. एकदम पिवळा, जर ते घरी पिकवलेला आंबा आहे, कच्चे आंबे आणून पिकवलेले आहे ते. हे ऑर्गॅनिक आंबे आहेत, त्यामुळे एकदम गोडवा खूप आहे याच्यामध्ये. हे बघा, असे कापून घेतले मी आधी. पाणी न टाकता खूप छान लागतो हा रस. अजिबात पाण्याची गरज नाही याच्यामध्ये आणि बारीक पण मस्त होतो मिक्सीला लावल्यानंतर. हे बघा, असे कापून घेतले. आपण याचा जो गर आहे किंवा मगज आहे ते आपण चाकूने पण काढू शकतो आणि चमच्याने पण काढू शकतो. हे बघा, मी काढून दाखवते तुम्हाला 1-2. एकदम सोपी पद्धत आहे. पहिले जुन्या काळी ते असे आंबे पिळून घ्यायचे, पहिले दाबून घ्यायचे पूर्ण. ठोड मध्ये फिरत होती तोपर्यंत दाबून घ्यायचे असे हाताने आणि नंतर मग रस पिळून काढायचे. ही आपली पद्धत चांगली आहे आत्ताची. हे बघा, असं काढून काढायचं, काहीच राहत नाही याच्यामध्ये. तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हे बघा, एकदम सोपी आहे. पूर्ण गर निघून येते चाकूने आणि वाया पण काहीच जात नाही. याचं काढून घेतलं की बस, काहीच नाही वाया जात. हे बघा, आता हे चमच्याने काढून दाखवते मी. हे बघा, लगेच निघते चमच्याने पण आणि वाया पण काहीच जात नाही. मला चमच्याची पद्धत आवडली. खूप सोपी आणि एकदम पटकन निघून येते ते. त्याच्यामुळे टेन्शन नाही राहत चाकू लागायचं किंवा काही. हे बघा, मी असं सगळं काढून घेते आणि नंतर तुम्हाला रस कसा होतो तो दाखवते. हे बघा, असं जमा केलं आहे मी सगळं. आणि टोळचं जे गुठलीचं जे हे राहते राहिलेलं शिल्लक, ते असं चाकूने कापून घ्यायचं, म्हणजे वाया काहीच जात नाही. आता मी मिक्सीला फिरून घेते. हे बघा, कसा मस्त पिवळा रस झालेला आहे. आता दुसरं बेच काढून घेते. एकदम पिवळा जळत रस तयार झाला आहे. हा बिना पाण्याचाच रस आहे. याच्यामध्ये काही साखर वगैरे काही टाकायची गरज नाही गोडवासाठी, कारण हा केसर आंबा खूप गोड राहतो आणि हा ऑर्गॅनिक असल्यामुळे आणखी गोड आहे. नॅचरल गोडवा आहे याच्यामध्ये. चला.